नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अस्मिता म्हणत असते की आपलं घर नेहमी किती टापटीप असतं आणि किती घाण करून ठेवली आता. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की मग अस्मिताई, तू स्वतःचा चहाचा कप सुद्धा का उचलून ठेवत नाही. पूर्ण आजी म्हणते की अर्जुन, अस्मिता तुझी मोठी बहीण आहे, याचा जरा मान ठेव आणि आश्रमातल्या मुलीसोबत तिची बरोबरी करू नकोस. अर्जुन म्हणतो की हा पसारा तर लहान मुलांनी केलाय आणि अस्मिता इथे एवढी मोठी असून पसारा करते. अस्मिता म्हणते की तू त्या पोराटोरांची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नकोस हा. कल्पना म्हणते की हे बघ अस्मिता, अर्जुन बरोबर बोलतोय आणि आता सुद्धा बघ की सायली एकटीच आवरते. आणि काय ग, तू कधी कोणाला मदत करण्यासाठी जागेवरून तरी उठली आहेस का. अस्मिता म्हणते की बघ पूर्ण आजी, आता सगळे मलाच बोलताय. ह्या सायलीने रस्त्यावरच्या मुलांना घरी आणून घाण केली हे कोणाला दिसत नाही. अर्जुन म्हणतो की माइंड युअर लँग्वेज अस्मिता. तर सायली म्हणते की हो जाऊ द्या ना सर. बरं अस्मिता ताई, पूर्ण आजी, मी घर पुन्हा पहिल्यासारखं साफ करेल. विमल म्हणत असते की सायली ताई, तुम्ही माझ्याकडे द्या बरे हे सर्व. त्यावर सायली म्हणते की नाही विमलताई, असू द्या, मी करते. खरं तर सगळा पसारा माझ्या आश्रमातल्या मुलांनी घातलाय ना, मग मी करते साफ. पूर्ण आजी म्हणते की बस झालं, अर्ध्या तासामध्ये मला घर अगदी लख्ख दिसलं पाहिजे. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. पूर्ण आजी आणि अस्मिता तिथून निघून जातात. सायली मात्र एकटीच घर आवरत असते. तर इकडे चैतन्य आणि साक्षी गाडीमध्ये भेटलेले असतात. तेव्हा साक्षी म्हणते की 37 मिनिट्सपासून आपण एकमेकांशी काहीच बोललो नाही आहे. चैतन्य म्हणतो की हो, खूप वेळ झाला आपण दोघं गप्पच बसलोय. साक्षी म्हणते की तुझा अजूनही माझ्यावरचा राग गेला नाही आहे का, म्हणजे राग, शंका वगैरे. चैतन्य, मी असं काय करायला पाहिजे की ज्यामुळे तुझा माझ्यावर विश्वास बसेल. हे बघ, अण्णांनी तो प्लॉट विकत घेतला हे मला खरंच माहीत नव्हतं. त्यांचा बिझनेस वेगळा असतो आणि माझा बिझनेस वेगळा असतो. प्लीज चैतन्य, माझ्यावर एकदा विश्वास ठेव. चैतन्य म्हणतो की ठेवला विश्वास साक्षी तुझ्यावर. खरं तर अर्जुन ना ह्या आश्रमाच्या केसबद्दल एक पर्सनल चष्म्यातून बघतोय आणि म्हणूनच या गोष्टीवर तो जरा जास्त शंका घेतोय. हा, पण त्याला जर असं वाटत असेल की सिल्वरस्टोन नावाची एक फेक कंपनी जर तुमची असेल तर मी काय हे सहन करणार नाही. पण साक्षी, खरं तर मला तुमचं काही चुकलेलं वाटत नाही, कारण तुम्ही एक बिझनेसमॅन आहात आणि एक रिअलिस्टिक बिझनेस करता म्हटल्यावर एकतर एखादा प्लॉट तुम्हाला कमी किमतीत भेटत असला तर तुम्ही तो घेतलाय आणि यामध्ये तर काहीच चुकीचं नाही आहे. साक्षी म्हणते की आणि तरीसुद्धा मला ऑफिसमध्ये येऊन उलटसुलट प्रश्न विचारले का. चैतन्य म्हणतो की आय एम सॉरी साक्षी, खरं तर मी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. खरं तर तू माझ्याशी खोटं बोलणार नाही हे मला कळायला पाहिजे होतं. आय एम रिअली सॉरी अबाउट दॅट. त्यावर साक्षी चैतन्याचा हात हातात घेते आणि म्हणते की आता तुझा माझ्यावर विश्वास बसलाय ना, आता तुझी साक्षी तुला कधीही फसवणार नाही. आय लव्ह यू चैतन्य. त्यावर चैतन्य देखील साक्षीला आय लव्ह यू टू म्हणतो. चैतन्य आता साक्षीच्या प्लॅनमध्ये पूर्णपणे फसलेला असतो. तर इकडे सायली एकटीच घरामध्ये आवरत असते. पूर्णाजी आणि अस्मिता येतात, परंतु सायली तेव्हा झाडतच असते. अस्मिता म्हणते की बघ पूर्णाजी, सगळं काही अजून असंच आहे आणि अर्जुन हे सर्व वरून बघत असतो. पूर्णाजी म्हणते की अर्ध्या तासात होईल असं सांगितलं होतं, पण अजूनही काम पूर्ण झालं नाही आहे. अस्मिता म्हणते की कसं आहे पूर्णाजी, मगाशी आपण आतमध्ये गेलो होतो ना, मग कामाच्या ऐवजी टंगळमंगळ केली असणार आहे हिने. कल्पना तिथे येते आणि म्हणते की अस्मिता, प्रत्येक वेळी टोमणे मारण्यापेक्षा घरातले कामं तरी करून बघ एकदा. अस्मिता म्हणते की मी कशाला कामं करू. सायली म्हणते की अहो आई, आता होतं चाललंय, एवढा केअर काढला की मी लगेच फरशी पुसून घेते. पूर्णाजी म्हणते की याचा अर्थ अजून 2 तास तरी लागणार. त्यावर अर्जुन तिथे येतो. अर्जुन कपडे चेंज करून आलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये एक मॉप असतो. अर्जुन पूर्णाजीला म्हणतो की पूर्णाजी, असं अजिबात होणार नाहीये, आता येत्या 15 मिनिटामध्ये सगळं काही साफ होईल. पूर्णाजी उठते आणि म्हणते की अगं बाई, आता हा कसला अवतार. त्यावर अर्जुन उत्तर देतो की हा माझा क्लिनिंग अवतार आहे. आज मी माझ्या बायकोला क्लिनिंगमध्ये मदत करणार आहे. सायली म्हणते की अहो काही पण काय, मी करते ना सर्व. अर्जुन म्हणतो की नाही, असं कसं. पूर्णाजी नेहमी म्हणत असते ना की नवरा बायको इक्वल पार्टनर्स असतात आणि तू तर माझी ते काय असतं अर्ध. पूर्णाजी, अगं कुठला शब्द वापरतेस तू नेहमी. त्यावर पूर्णाजी म्हणते की अर्धांगिनी. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली, तू माझी अर्धांगिनी आहेस. आणि मग आपण सुख दुःख वाटतो तशी आपण कामं का नाही वाटून घ्यायची.
सायली म्हणत असते की हो तुम्ही आणा बरं इकडे झाडू. अहो आई तुम्ही तरी सांगा यांना. कल्पना म्हणते की आता मी काय सांगू त्याला, आणि तो जे काही करतोय ते अगदी बरोबर करतोय. अर्जुन म्हणतो की बरोबर बोलतीये मम्मा, तू तू एक काम कर, तू इकडचा कचरा काढ, मी तिकडचा काढतो. आणि मग अर्जुनने झाडू हातामध्ये घेतलेला असतो आणि जिथे पूर्ण आजी आणि अस्मिता ह्या दोघी डायनिंग टेबलवर बसलेल्या असतात तिथे तो झाडत असतो आणि म्हणत असतो की किती कचरा आहे घरामध्ये, हा कचरा पहिल्यांदा काढला पाहिजे. आणि मग अर्जुन आणि सायली दोघंही मिळून घर झाडत असतात. अर्जुन सायलीला खूप प्रेमाने मदत करत असतो आणि हे बघून कल्पना आणि विमलला तर खूप छान वाटत असतं. तर संध्याकाळ होत आलेली असते. सायली अजूनही कामच आवरत असते. सायली फ्रेम पुसत असते तेव्हा विमल येते आणि म्हणते, अहो ताई तुम्ही नका एवढं करत बसू, मी करते ना आता. पूर्ण आजी म्हणते की ए विमल, तुला जर एवढीच काम करण्याची हौस असेल तर एक काम कर, मला कॉफी आणून दे. इकडचा सगळा पसारा बघून तर माझं अक्षरशः डोकं दुखायला लागलंय. अस्मिता म्हणते की आणि हो माझ्यासाठी पण आण. त्यावर विमल म्हणते की ठीक आहे बनवते. सायली जेव्हा फ्रेम पुसत असते त्याच वेळी सायलीच्या हातातून ती फ्रेम खाली पडते आणि सायलीच्या बोटालाही लागतं. तर पूर्ण आजी आणि अस्मिता त्या गोष्टीचा खूप कांगावा करतात आणि म्हणतात की आम्ही दोघींनी मिळून ही फ्रेम घेतली होती. अस्मिता पूर्ण आजीला म्हणते की पूर्ण आजी बघ, तुझी आवडती फ्रेम होती ना म्हणूनच हिने फोडून टाकली आहे. पूर्ण आजी म्हणत असते की अगं फ्रेमचं काय घेऊन बसली आहे, माझं तर अगदी नशीबच फुटलंय. तर अस्मिता म्हणत असते की अगं तुझं लक्ष कुठे असतं. सायली म्हणते की मला माहिती आहे की माझ्यामुळे आणि माझ्या माणसामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, पण मी तुम्हाला शब्द देते की पुन्हा तुम्हाला कधीच हा त्रास होणार नाही. आणि तेवढ्यातच अर्जुनचं लक्ष सायलीच्या बोटावर जातं. सायलीच्या बोटातून रक्त येत असतं आणि रक्त फरशीवर सुद्धा सांडलेलं असतं. अर्जुन ते बघून घाबरतो आणि म्हणतो की बायको अगं हे काय लागलंय तुला. अर्जुन सायलीला खाली बसवतो. कल्पना देखील विचारपूस करत असते. अर्जुन लगेचच विमलला फर्स्ट एड आणायला लावतो आणि अगदी प्रेमाने अर्जुन सायलीच्या जखमेवर मलम लावत असतो. सायली म्हणत असते की हो सर याची काही गरज नाही, माझं आता बोट दुखत नाही, मी पटकन एवढी कामं करून टाकते. अर्जुन म्हणतो की तू जरा आता शांत बस, तुला फक्त आता आराम करायचा आहे. अस्मिता म्हणते की आता त्या फ्रेमचं काय करायचं, ती जागा काय रिकामीच ठेवायची का, हॉलची अक्षरशः आता शोभाच गेली आहे. सायली म्हणते की नाही अस्मिता ताई, ती जागा रिकामी नाही राहणार, मी पटकन काहीतरी आणते तिथे लावायला. आणि मग सायली लगेचच तिथून निघून जाते. सायली इकडे स्टोर रूममध्ये आलेली असते आणि स्टोर रूममध्ये ती वस्तू शोधत असते. सायली मनाशीच म्हणते की मला माहिती आहे की मी या लोकांना खूप दुखावतीये. देवी आई तू माझ्या मधुभाऊंना लवकर सोडव, म्हणजे या कुटुंबाचा त्रास सुद्धा कमी होईल. आज माझ्या हातून एवढ्या महागाची फ्रेम तुटली, आता त्या तोलामोलाचं काय शोधू मी इथे. सायली इकडे तिकडे भिंतीवर लावण्यासाठी काहीतरी शोधत असते आणि त्याच वेळी तिचा साडीचा पदर हा प्रतिमाच्या फोटोत अडकतो. सायली पदर सोडवण्यासाठी खाली वागते तर तिला तो प्रतिमाचा फोटो दिसतो. ती फोटो हातात घेते आणि त्या फोटोकडे अगदी एकटक बघत असते. फार प्रेमाने ती त्या फोटोकडे बघत असते. तर इकडे पूर्णाजी अस्मिताला म्हणते की घर कसं सजवायचं हे काय तिला कळणार आहे का. इथल्या प्रत्येक गोष्टीची किंमत जरी तिला कळली ना तरी तिचे डोळे फिरतील. खरं तर हा आपला मोठेपणा आहे की आपण तिला काही ऐकवत नाही. विमलने पूर्णाजी आणि अस्मितासाठी कॉफीही आणलेली असते. तेवढ्यातच सायली प्रतिमाचा फोटो घेऊन आलेली असते आणि सर्वांसमोर येऊन ती फोटो तिथे लावते. पूर्ण आजी तर जागची उठते आणि म्हणते की खबरदार, तुझ्यामध्ये जर थोडीशी जरी लाज असेल तर हा फोटो जाऊन जिथे होता तिथे ठेवू नये. सायली सुद्धा आश्चर्याने पूर्ण आजीकडे बघत असते. पूर्ण आजीला म्हणते की अहो पण ह्या फ्रेमची जागा तर आता रिकामी आहे ना, आणि म्हणूनच मी हा फोटो आणलाय, हा फोटो इथे अगदी व्यवस्थित बसेल. पूर्ण आजी म्हणते की गप्प बस, तू इतरांच्या डोळ्यात धूळफेक करू शकतेस पण माझ्या डोळ्यात नाही. अर्जुन म्हणतो की पण पूर्ण आजी यात प्रॉब्लेम काय, तूच तर आता म्हणाली ना की जर तिथे काही लावलं नाही तर ती जागा रिकामी दिसेल. पूर्ण आजी म्हणते की म्हणून काय मी या मुलीला प्रतिमाच्या फोटोला हात लावायचा अधिकार दिलेला नाहीये. या जागेवर तुला लावण्यासाठी दुसरीही फ्रेम मिळाली असती तरीही तू हाच फोटो घेऊन आलीस. याचा अर्थ काय मला समजत नाही. तू घरावर तर ताबा मिळवतीच आहे पण आता माझ्या प्रतिमाच्या फोटोला हात लावून माझ्या भावनांशी खेळणार आहेस का. अगं पूर्णाजी, सायलीने जर प्रतिमा हत्याचा फोटो आणला असेल तर त्यात बिघडलं काय. त्यावर अस्मिता म्हणते की पूर्ण आजी प्रतिमा हत्याच्या बाबतीत किती इमोशनल आहे हे तुला माहीत नाही का अर्जुन. आणलेली जरी असली तरी पूर्ण आजीच्या अगदी मुलीसारखी आहे ती. कल्पना म्हणते की तू जरा मूर्ख आहे का अस्मिता, अगं सायली किती प्रेमाने तो फोटो भिंतीवर लावतीये. अर्जुन म्हणतो की आणि पूर्ण आजी तू अगदी घरभर प्रतिमा हत्याचे फोटो लावून ठेवले, मग त्यामध्ये एक फोटो सायलीने ॲड केला तर काय झालं. त्यावर पूर्ण आजी म्हणते की पण त्यामागचा तिचा उद्देश हा चुकीचा आहे अर्जुन.
तुझं तिच्यावर एवढं प्रेम आहे ना, म्हणून तुला सगळं तिचं वागणं बरोबर दिसतं. हिला माझ्या मनामध्ये जागा मिळवता आली नाही ना, म्हणून निर्लज्जपणे प्रतिमेचा वापर करून घेतीये. कल्पना म्हणते की वापर? अहो नाही हो पूर्णाई. त्यावर पूर्णाजी म्हणते की कल्पना हे सगळं असंच आहे. नाहीतर हिने प्रतिमाच्या फोटोला हात लावण्याची हिंमतच केली नसती. एवढी सुद्धा तिची लायकी नाही हे पण तिला माहिती आहे. पण प्रतिमेचा चेहरा दिसला की मी विरघळते आणि ह्या गोष्टीचाच हिने फायदा घेतलाय. त्यावर सायली म्हणते की नाही हो पूर्णाजी, मला स्टोरूममध्ये हा फोटो दिसला म्हणून मी घेऊन आले. अस्मिता म्हणते की स्टोरूममध्ये किती अँटिक फ्रेम आहेत आणि हीच तू कशी उचलून आणलीस ग? त्यावर सायली म्हणते की मुळात म्हणजे मी ही फ्रेम आणलीच नव्हती. मी स्टोरूममधून एक वेगळी फ्रेम घेऊन निघाले होते. पण मग माझ्या साडीचा पदर हा प्रतिमा आत्याच्या फ्रेममध्ये अडकला तेव्हा मला असं वाटलं की प्रतिमा आत्या मला काहीतरी संकेत देत आहे. जणू त्या मला असं म्हणतायत की मला तुझ्यासोबत घेऊनच चल. मला असं वाटलं की माझ्या नकळत मला ही फ्रेम बोलावतीये आणि कधी मी ती माझ्या हातातली फ्रेम खाली ठेवली आणि प्रतिमा आत्याची फ्रेम घेऊन आले. अस्मिता टाळ्या वाजवते आणि म्हणते की मस्त, काय उभ्या उभ्या तू स्टोरी रचलीस ग. पूर्णा आजी म्हणते की खरंच कमाल आहे बाई तुझी, पण मी या भाकड कथांना अजिबात भुलणार नाही. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी, तू सायलीला बघण्याचा व्ह्यू कधीच चेंज करणार नाही ना. पूर्णा आजी म्हणते की तू तर गप्पच बस अर्जुन. ह्या मुलीमुळे मला तन्वीला या घरात आणता आलं नाही आणि प्रतिमेचा जर काहीतरी संकेत असेल तर तो संकेत हाच असेल की ह्या मुलीला लवकरात लवकर बाहेर काढा. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कल्पना ही पूर्णा आजीला समजावत असते की सायली कुठल्याही वाईट हेतूने या घरात आली नाहीये. त्यावर पूर्णा आजी म्हणते की तिने सगळ्यात आधी माझ्या तन्वीचा हक्क हिरावून घेतलाय आणि मग आल्या आल्या हिने माझ्या घरावर कब्जा करायला सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा माझ्या नातवाला हिने माझ्यापासून तोडलंय आणि नंतर तुला देखील तिने तोडलंय. तर इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते की सर, मला हे घर उद्ध्वस्त होताना नाही बघायचंय. मी या घरात येण्याच्या आधी सगळे किती आनंदाने राहत होते. घराला अगदी घरपण होतं आणि खरं तर ते घरपण हे माझ्यामुळं गेलंय हे तर मला सहनच होत नाहीये. मला तर सतत भीती वाटत असते सर की आपल्या ह्या नाटकापायी तुमची नाती तुटतील आणि त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास हा फक्त अन्नपूर्णा आजींना होणार आहे. तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघत असतो आणि या गोष्टीवर विचारही करत असतो. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.